सुंदर अंगी बाळवा गुणने सुंदर त्याच गुणांचे होते सुंदर आहे आपण सुंदर होऊया आपण सुंदर होऊया जग हे सारे सुंदर आहे आपण सुंदर होऊया आपण सुंदर होऊया पहा पहा रे अवधी भवती पहा पहा रे अवधी भवती सुंदर झाडे हळती डुलती सुंदर झाडे हलती डुलती देती छाया येईल त्याला देती छाया येईल त्याला तसेच आपण होऊया आपण सुंदर होऊया जग हे सारे सुंदर आहे आपण सुंदर होऊया आपण सुंदर होऊया आज वाढदिवस आहे आणि 26 मार्च 2026 रोजी प्रथम पुण्यस्मरण आहे. त्याच्या स्मरणार्थ सात्विकचे वडील नितेश साने ग्राम संवर्धनच्या बालग्राम प्रकल्पातील बालकांना गृह उपयोगी सामान वाटप करण्यासाठी आले आहेत. सर्वप्रथम मी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करते. मी सात्विकचे पप्पा नितेश साने यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रम प्रसंगी बालकांसोबत संवाद करावा. सात्विकचा वाढदिवस आहे. आज तो 21 वर्ष झाला असता. साधारण 1 वर्षापूर्वी एका अपघातामध्ये त्याचे निधन झाले. शॉक लागला त्याला. आणि हा जो उपक्रम राबवतोय त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की त्यांनीच मला हे शिकवलं की एखाद्याचा वाढदिवस साजरा करताना तुम्ही गोरगरिबांना मदत करा. तो पण हेच करायचा. जे गोरगरीब असतील त्यांना मदत करायचा. कधीही कोणालाही कोणत्या मदतीसाठी त्यांनी नकार दिला नाही. ते त्याचं जे काय आहे गुड हे जोपासत या पूर्ण फुलाची पाकळी माझ्यातर्फे सर्व मुलांना काही वस्तूंचे वाटप करणार आहे. त्यासाठी मला मोलाचे सहकार्य लाभलं माझे काका राजकुमार साने. तसंच सात्विकचा एक बालपणीचा मित्र जो अजूनपर्यंत मित्रच आहे जो US मध्ये शिकतो आहे प्रथमेश तिथे उर्फ बाळादादा. सात्विकच्या शब्दासमज बाळादादा. त्यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलंय. माझे काका अशा आम्ही तिघांनी मिळून सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत. धन्यवाद. हा कार्यक्रम सामान वाटपाचा सुरू झाला. सात्विक दादामुळे आम्हाला आज इतके सगळे जण फॅमिलीमध्ये मेंबर्स जोडले गेले. त्यातील नावं तर माहिती नाही कोणची पण सात्विक दादा आज आपल्यासोबत पण नाही आहे. पण त्यांनी आम्हाला माहिती पण नाही तो कोण आहे कुठला आहे वगैरे. पण त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठा परिवार मिळाला. तुम्ही इथे जर सर्वजण आला आम्हाला भेटला आमच्याशी बोलताय थँक्यू. तुम्ही इथे आला असंच येत राहा आणि आम्हाला सहकार्य करत राहा. थँक्यू. दिवसानिमित्त उपक्रम राबवण्यात आलेला आहे. हा दरवर्षी करण्यात येणार आहे. म्हणजे जोपर्यंत मी हयात आहे मी वचन देतो की ते करत राहणारच आहे. हे कुठेतरी सात्विकचं नाव अजरामर व्हावं आणि कुठेतरी गोरगरिबांना त्याच्या वतीने मदत व्हावी त्यातच त्यालाही समाधान वाटणार आहे म्हणून ते करतो.
बाबांच्या हातात घे. तुम्ही हातला. दादा इकडे बघा. इकडे घेतो ते पिशवी.